नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरातून बिरोबावाडीला जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली असून रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद करण्यात आली आहे. सुनील बाळासाहेब तुपे, वय वर्ष 32, राहणार लाख रोड, देवळाली प्रवरा असे मृत तरुणाचे नाव आहे. काल मंगळवारी सकाळच्या सुमारास बिरोबावाडी रस्त्यालगत संजय टिक्कल यांच्या विहिरीजवळ एक दुचाकी तसेच दुचाकी स्वाराच्या चप्पल संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी गर्दी करत राहुरी पोलीस, देवळाली प्रवरा पालिका प्रशासनाला माहिती दिली. प्राथमिक अंदाजानुसार दुचाकी स्वाराची गाडी व चप्पल त्या ठिकाणी आढळून आल्याने तो विहिरीत पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानुसार खात्री करण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली. पट्टीचे पोहणारे तसेच नगर परिषद व्यवस्थापन पथक यांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला. त्यावेळी मृतदेह काढला असता तो सुनील बाळासाहेब तुपे यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यावेळी घटनेची माहिती कळताच घटनास्थळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, भाजपाचे गटनेते प्रकाश संसारे, अमोल कदम, अजित चव्हाण, काँग्रेसचे नगरसेवक दासू पठारे, वंचितचे नगरसेवक संतोष चोळके, सौरभ मुसमाडे, ऋषभ लोढा, बाळासाहेब लोखंडे, सचिन कोठुळे, सेनेचे सुनील कराळे, गणेश तांबे, मंगेश ढूस, मयूर अडागळे, डॉक्टर फिरोज शेख, नितीन वाळुंज, मुकुंद रसाळ तसेच नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे भारत साळुंके, अशोक पंडित, पिंटू सूर्यवंशी, योगेश शेलार, आवडीनाथ बर्डे, सुनील कल्हापुरे, महेश पवार यांनी मदत कार्य केले. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, 4 ते 5 वर्षाची मुलगी व 1, 2 ते 3 महिन्याचा मुलगा असल्याचे समजले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव करत आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.